विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा स्वागत करतेय। पुण्याच्या पर्वती मतदारसंघाच्या आमदार माधुरी मिसाळ यांनी नुकत्याच पार पडलेल्या विधानसभेच्या अधिवेशनामध्ये पुण्याच्या मूलभूत सोयी सुविधांबाबत एकूण 53 प्रश्न आणि 5 लक्षवेधी सूचना मांडल्या। तसेच शासनाशी विविध विषयांवर पत्रव्यवहार केला। याबाबतची माहिती त्यांनी आज स्वतः पत्रकार परिषदेत दिली। पुणे महापालिकेच्या मिळकतीवर झोपडपट्टी पुनर्रचना योजना, पर्वती येथील जनता वसाहतीत झोपू योजनेसाठी इमारतीच्या उंचीचं बंधन शिथिल करणे, पर्वती देवस्थान परिसर पर्यटन क्षेत्र म्हणून विकसित करणे, दिव्यवाडी येथील डोंगरमाथा उतार भागाचे निवासी विभागात रूपांतर न करण्याबाबत, तसेच पुणे मेट्रोच्या मार्गिकेचे विस्तारीकरण, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना, पानशेत पूरग्रस्तांना राहत्या ठिकाणचा मालकी हक्क देण्याबाबत, मार्केट यार्ड रस्त्यावरील अनधिकृतपणे व्यवसाय आणि बांधकामे या सर्व विषयांवर आपण अधिवेशनात प्रश्न आणि लक्षवेधी सूचना मांडल्या असून याबाबत त्या खात्याच्या मंत्र्यांकडे पत्रव्यवहार केल्याची माहिती आमदार मिसाळ यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे। आपल्या पुण्याचे जे प्रश्न आणि मोस्टली मतदारसंघाचे प्रश्न, पुण्याच्या दृष्टीने जे पण डीपी नुसार जे प्रश्न उपस्थित होतात ते प्रश्न, नाल्यांचे प्रश्न, पाणी पुरवठा, आरोग्याचे प्रश्न, ससूनचे, माझ्या भागामधल्या SRAचे प्रश्न, या सर्व संबंधी आपण अधिवेशनामध्ये खूप सारे प्रश्न उपस्थित केले होते, लक्षवेधी उपस्थित केल्या होत्या आणि ह्या वेळेस ह्या अधिवेशनामध्ये त्या लक्षवेधी लागल्या आणि खूप सारे पुण्याचे प्रश्न, समस्या मांडण्याची संधी मिळाली। काय काय लक्षवेधीमध्ये तुम्ही विषय मांडले? खास करून विशेष आपला पुण्यात ससूनचा विषय खूप मोठा, ससूनचा विषय खूप मोठा होता। त्याच्यामध्ये की ससूनमध्ये सध्या जी परिस्थिती आहे, बरेचसे हे बंद पडलेले आहेत युनिट किंवा मोठे मोठे ऑपरेशन्स होत नाहीत जे पहिले व्हायचे, तर ती परिस्थिती सुधारली पाहिजे। कारण पुणे शहर, पुणे जिल्ह्यामधनं सगळे आज येतात पेशंट। ससून हे एकच असं हॉस्पिटल आहे की जिथे खूप मोठा लोड आहे, ससूनची परिस्थिती सुधारणं गरजेचं आहे, हाच विषय। ताई, एक वाहतुकी संदर्भातला प्रश्न आहे। आपण जर सिंहगड रोडने जनता वसाहतकडे जर गेलो तर त्या ठिकाणी जो कॅनल मार्गे जनता वसाहतला जाणारा रोड आहे तो एकच मार्गी आहे। तिथं दोन्ही मार्गीकडे महानगरपालिकेकडे परमिशन असताना देखील तिथे रस्त्याचं कामकाज अजूनही झालेलं नाही। नाही, जो जनता वसाहतचा मार्ग आहे तो मार्ग सुरू झाला आहे। पलीकडचा जो नदीपात्रातला जो मार्ग आहे त्याला कोर्टाची इतके दिवस बंदी होती। आता कोर्टाची बंदी उठल्यानंतर सुद्धा जिथे ग्रीन झोन जो येतो, म्हणजे नदीपात्रामध्ये जे बांधकाम करण्याचा येतो, तो एक थोडासा 500 मीटरचा भाग येत असल्यामुळं त्याचा वेगळा आता DPR तयार करायला लागला आणि तो रोड पण आपण लवकर सुरू करतो। सिंहगड रोडचं उड्डाणपूल होण्यासाठी हा उड्डाणपूल बांधला जातो, मात्र आता त्या उड्डाणपुलाच्या कामामुळे जास्त वाहतूक कोंडी होती। नाही, उड्डाणपुलाला ज्या कालमर्यादा दिली होती त्या कालमर्यादेतच तो पूर्ण होईल। आपल्याला असं वाटतं की त्याला का वेळ जातोय, कारण आपण बघितलं की मेट्रो त्या मार्गाने जाणार आहे, तर आपण मेट्रोच्या पिलरची प्रोव्हिजन पण आत्ता आपण त्या मार्गामध्ये करतोय। म्हणजे अप्रोच रोडचे जे पिलर असतील किंवा काय, ह्या सगळ्याची हे केल्यामुळं मेट्रो आणि कॉर्पोरेशन ह्या दोघांना कोऑर्डिनेशन करून ते ब्रिजचं काम चालू आहे, पण ते वेळेत कालमर्यादेत पूर्ण होईल। तुमच्याच मतदारसंघातलं काही विरोधक आरोप करत होते की निवडणुका, विधानसभेच्या निवडणुका आल्या की तुम्ही ॲक्टिव्ह होता, बाकी 5 वर्ष तुम्ही कुठल्याही विषयांमध्ये मतदारसंघाच्या लक्ष देत नाही। विरोधकांचं कामच असतं विरोध करणं, आणि माझे मतदार जर मी त्यांच्याकडे लक्ष दिलं नसतं तर मला 3 वेळा त्यांनी निवडून दिलंच नसतं। तुमच्याच मतदारसंघातून काही तुमचेच प्रतिस्पर्धी आता दिसायला लागलेत, ते आता जाहीरपणे पुढे येतात आणि ते सुद्धा आमदारकीसाठी इच्छुक आहेत। नाही, प्रत्येकाला असतं जो पुढे जायची ॲम्बिशियस असते आणि प्रत्येकाला ह्या लोकशाहीमध्ये हक्क आहे तिकीट मागायचा, त्या पद्धतीने ते मागतात।